महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज अखेर पहिली सभा होतीये। नाशिकमध्ये दोन्ही नेत्यांची पहिली संयुक्त सभा पार पडेल। खासदार संजय राऊत यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी या सभेसाठी नाशिकमध्ये येतील। या प्रचार सभेतून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू विरोधकांचा कसा समाचार घेणार याकडे लक्ष असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा पार पडतील। नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क मैदानावर वसई विरार महापालिकेसाठी सभा होईल, तर मीरा रोड येथील बाळासाहेब ठाकरे मैदानावर भाईंदर पालिकेसाठी सभा पार पडेल। तर अंधेरी आणि चेंबूरमध्ये देखील मुख्यमंत्री प्रचाराचा नारळ फोडतील। यावेळी ते ठाकरे बंधूंवर कशी टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत। पुण्यातील उमेदवारांसाठी शिंदेंच्या 2 जाहीर सभा आणि 1 रोड शो आयोजित करण्यात आलाय। पुण्यातल्या कात्रजमध्ये रोड शो होईल, तर कसबा पेठेत त्यांची जाहीर सभा होईल आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंची जाहीर सभा होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी कल्याणमध्ये शिंदेंच्या 2 सभा होतील। कल्याण पूर्वेला संध्याकाळी 6 वाजता, तर कल्याण पश्चिमेतील मॅक्सी ग्राउंडवर रात्री 8 वाजता शिंदेंची सभा पार पडेल। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सभांच्या धडाक्यानंतर अजित पवार आज सांगली दौऱ्यावर असतील। सांगली महापालिकेच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिरजेमध्ये सभा होईल। दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्याआधीच सांगली पोलिसांनी हद्दपारीची मोठी कारवाई केली आहे। त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार आझम काझी यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। आझम काझींसह वेगवेगळ्या टोळीतील 8 जणांवर हद्दपारीची कारवाई झाली आणि त्यामुळे अजित पवार या सभेत काय बोलणार याकडे लक्ष असेल। मिरजमधील अजित पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हद्दपारीची कारवाई झाली आहे आणि त्यावर जयंत पाटलांनी हद्दपार केलेल्या उमेदवाराला निवडणुकीत उभे राहण्यापूर्वीच का थांबवलं नाही असा सवाल उपस्थित केलाय। आम्हाला कुणाचंही समर्थन करायचं नाहीये, मात्र पोलिसांकडून करण्यात येणारी हद्दपारी ही निवडणुकीच्या आधी का केली नाही आणि त्यामुळे प्रशासनाचा दुरुपयोग होतोय का असा सवालही जयंत पाटलांनी उपस्थित केलाय। पहिलं म्हणजे पोलिसांनी किंवा महसूल विभागाने ही हद्दपारी जर केली तर निवडणुकीच्या आधी मग हे काय करत होते? निवडणुकीच्या आधी प्रशासन पोलीस हद्दपारी का केली नाही हा त्यातला प्रकार झाला। हा आचारसंहितेचाही भंग असू शकतो का हे तपासलं पाहिजे। हे जर गुन्हेगार असतील तर त्यांना यापूर्वी तुम्ही का नाही केली? ऐन निवडणुकीच्या काळात उमेदवार झालेल्या माणसाला हद्दपारी करणं मला त्यांचं समर्थन नाही करायचं, पण प्रशासनाचा दुरुपयोग होतोय का याचाही लोक विचार करतात। तर मुंबई महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांचं भाजपाकडून निलंबन करण्यात आलंय। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन झालंय। पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई झाली आहे। माजी नगरसेविका आसावरी पाटील, नेहल शहा, जान्हवी राणे यांचं निलंबन झालंय। सोबतच दिव्या ढोले, जय मुरगन नाडार आणि त्यासोबतच शोभा साळगावकर यांच्यावरही कारवाई झाली आहे। नागपूर महापालिकेतही बंडखोरांवर भाजपनं कारवाई केली आहे। पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या 32 जणांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले। यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मधून बंडखोरी करणारे सुनील अग्रवाल या ज्येष्ठ नेत्यांसह प्रभाग क्रमांक 17 मधील विनायक डेहनकर, प्रभाग 18 मधील धीरज चव्हाण या प्रमुख बंडखोरांचा समावेश आहे। जळगाव महापालिकेतही युती धर्म न पाळणाऱ्या भाजपच्या बंडखोरांवर पक्षानं कारवाई केली आहे। यामध्ये भाजपचे माजी नगरसेविका रंजना सपकाळे, कांचन सोनवणे, चेतना चौधरी, जितेंद्र मराठे यांच्यासह 27 भाजप बंडखोरांची पक्षामधून हकालपट्टी झाली आहे। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकट मुलाखती सुरू आहेत। ठाण्यातल्या मुलाखतीनंतर काल छत्रपती संभाजीनगरमध्ये फडणवीसांची मुलाखत पार पडली आहे। या मुलाखतीत फडणवीसांनी अकोल्याच्या अकोटमधील एमआयएम सोबत झालेल्या कथित युतीवर स्पष्टीकरण दिलंय। आमची भूमिका स्पष्ट आहे। काहीही झालं तरी एमआयएम सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही। तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्समधनं बाहेर काढलं आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे। कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही। एमआयएम सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही। एक वेळ अपोजिशनमध्ये बसू, घरी बसू, पण एमआयएमशी युती करणार नाही। नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खाण राखू भगव्याची शान। मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा। म्हणजे आमचे तर इथले नेते माझ्यापायी वैतागले की रोज ते एक प्रस्ताव द्यायचे, तिकडनं काहीतरी नवीन यायचं, ते वैतागायचे। मी त्यांना सांगायचो नाही, प्रयत्न सोडायचा नाही, आपल्याला युती करायचीच आहे।
दुर्दैवाने इथली शिवसेना ही थोडी स्प्लिट होती, पण अल्टिमेटली दुर्दैवाने त्यांच्याकडे डिवायडेड हाऊस असल्यामुळे ते शेवटपर्यंत निर्णय करू शकले नाही आणि शेवटी त्यांनी रागारागात म्हणजे त्यांच्या आपापसातल्या भांडणात ती युती तोडून टाकली. युती संभाजीनगरमध्ये तुटण्याचं मला दुःख आहे. इथे तुटायला नको होती. पहिल्यांदाच आपण निवडणुकीला छत्रपती संभाजीनगर म्हणून जातोय आणि मी तर आमच्या लोकांना सांगितलं होतं की चला 4 जागा कमी लढायला मिळतील, काय फरक पडतोय. आपल्याला शेवटी एक लार्जर अशा प्रकारचा इंटरेस्ट पाहायला पाहिजे, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. अदानी धारावीला लुटायला आले आहेत, त्यांना धारावी लुटू द्यायची नाहीये, धारावीसाठी शेवटपर्यंत लढणार असं वक्तव्य आमदार आदित्य ठाकरे यांनी काल धारावीतल्या सभेत केलंय. मी आता गेले 2-2.5 वर्ष अनिल देसाई साहेबांबरोबर, साईनाथ बरोबर, आमच्या सोबत जे सगळे आहेत तिथे मंडळी बसलेली आहे, यांच्या सोबत जवळपास प्रत्येक एरियात गेलेलो आहे आणि सगळीकडे फिरताना मला सगळेच लोक एक सांगतायत कि हमें घर चाहिए, लेकिन हमें सबको घर चाहिए, किसी को यहाँ से निकालने का जरूरत नहीं है. आज निर्णायक लढाई ही एका अशा क्षणावर येऊन पोहोचलेली आहे की ह्या मुंबई महानगर निवडणुकीत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमचं मत ठरवणार आहे की धारावी आणि मुंबई, धारावीच राहणार आणि मुंबईच राहणार की अदानिस्तान होणार. मालेगाव महापालिकेतील एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार असदुद्दीन ओवेसींची सभा पार पडली आहे. यावेळी सत्ताधारी मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात आणि निवडणुका आल्या की वेगवेगळे होतात अशी टीका ओवेसींनी केली आहे. तर कचऱ्याचं कंत्राट असलेल्या सत्ताधाऱ्यांना महापालिकेतून कचऱ्यासारखं उचलून फेका अशी ही मागणी किंवा टीका ओवेसींनी केली आहे. अजीब मामला है महाराष्ट्र की सियासत का. देवेंद्र फडणवीस एक तरफ, शिंदे एक तरफ, अजीत पवार एक तरफ. मैंने मुंबई में बैठकर वड़ा पाव और मलाई तीनों मिलके खा रहे, मगर इलेक्शन का मामला आया तो जनता की आंखों में धूल झोंकने का काम कर रहे. निवडणुकीतील प्रचार सभांसाठी अनेकदा 2 राजकीय पक्षांकडून एकाच मैदानाची मागणी होते आणि त्यातून वादही होतात. याचबरोबर सभा, प्रचार, रॅली यांच्यासाठी राजकीय पक्षांना वेगवेगळ्या परवानग्याही घ्याव्या लागतात, ज्यामध्ये वेळ आणि श्रमही वाया जातो. या सगळ्यात पुणे महापालिकेनं सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत प्रचारासाठीच्या सर्व परवानग्या फक्त ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवलाय आणि त्यामुळे राजकीय पक्षांना सर्व परवानग्या अवघ्या काही तासांमध्ये मिळत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चक्रा मारण्याची गरज उरलेली नाहीये. पुणे महापालिकेनं त्यासाठी स्वतंत्र पोर्टलही तयार केलंय. नेमकी त्यांची व्यवस्था कशी आपण पाहूया. जेवढे काही उमेदवार असतील त्या प्रत्येक उमेदवारांना त्यांना ज्या ज्या परमिशन्स आवश्यक असतात, उदाहरणार्थ त्यांना आता सभेची परमिशन हवी आहे, मग सभामध्ये कोपरा सभा आहे, वेगळा प्रकार आहे तो, अशा विविध प्रकारच्या परमिशन ज्या आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी मागता येतात. आणि या आम्ही जी साईट तयार केलेली आहे त्या साईटचं नाव आहे electionpermits.pmc.gov.in. एखाद्या उमेदवाराने जर समजा हे पेज ओपन केलं तर हे होम पेज आहे आपलं. या होम पेजमध्ये एखादा उमेदवार त्यामध्ये आपलं नावनोंदणी करू शकतो. जर पक्षाचे प्रतिनिधी असतील तर त्याला पक्षाचं ऑथराइज लेटर आहे ते आम्ही इथं अपलोड करायची मुभा दिलेली आहे, ते आम्ही तपासतो आणि त्यानंतरच उमेदवाराचं लॉग इन अप्रूव्ह होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.